हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता श्रीरामाम्बोनिधिसङ्गता श्रीमद्रामायणे गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक परशुरामाक दाशरथी रामानं परशुरामू चमकल नंतर दाशरथी रामू वापस ते वैष्णव धनुर्बाण वरुणाक दिलेल पळयले. मागिरी दशरथाक समाधान सांगून अयोध्येरी कडे प्रयाण केले. पुरप्रवेश जाल्ले. सर्व पुरजन ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು रामाक लक्ष्मणाक चार भावांकय तांगेले कुलवधू नवे तांगेले ओटो येईल नमवधू बायलो तांगेलो तांकां बारी एक बारी संभ्रमाचे स्वागत करताची. हांगा पौरांगेल स्वागत जाल्ले. पुरप्रवेश जाल्ले कुडले आत्त घरांतू सुन्नांक घर भरून घेवचें म्हूण सांगूनच तशी हांगा पुराय जनी कौसल्याच्या सुमित्राच्या कैकेयीच्या मध्यमा वधुप्रतिग्रहे युक्तायाश्चान्या राजयोषितः म्हूण म्हळ्यार कौसल्या सुमित्रे कैकेयी मागिरी अन्य राजयोषितः राणीवासाचे पुराय जन वधुप्रतिग्रहे युक्ता म्हळ्यार तांणी ते नमे सुन्नांक गर्भरावण कोरचांतूची मग्न जाल्लींच काय. तथा सीता महाभागाम उर्मिलां च यशस्विनीं कुशध्वज सुते च उभे जग्रहुः नृपपत्न्यः. ते महा म्हळ्यार दशरथाले महाराणियो कैकेयी सुमित्रा कौसल्या हांणी सीतेकय आनी उर्मिळे आनी कुशध्वजाल पुत्री मांडवी आनी श्रुतकीर्ती हांगा 4 जणांकय घर भरून घेतले. भारी कशी गृहप्रवेशनीय होम म्हणूस ते पुरे करून मागीर सांजे म्हणटना घरचे देवाक दिवूला वयले भायरी तांगेले गांवांत देव म्हणून अयोध्याचो थंय बसून थंय नमस्कार करयसिले. मागीर तांगेले अंतपुरांत तांकां प्रवेश दिवयले. गोदान दान ब्राह्मणांक स्वर्णदान सगळें तांणी केलें. मागीर तांणी कितले की काळ थंय अशीची तांगेले बालकांडांतू तांगेले मागीरचे जीवन सांगताची. शुश्रूषमाणा पितरं वर्तयन्ति नरर्षभः काले काले तु नितिज्ञा तोषयन्तो गुरुं गुणैः. तांणी 4 जनय चल्ले बायला लोटू तांणी अस्त्रज्ञ तांणी सांगला नम हांगा मात्रने धनसंपन्न बंधुजन समेत पुराय जनाके तांणी म्हळ्यार प्रीती बापसूल सेव करताची. दशरथाक संतोष दिवची तशी चलतात तांणी. कस्यचित् त्वत्कालस्य राजा दशरथ सुतं भरतं कैकेयी पुत्रम अब्रवीद रघुनंदनः. मस्त काळ नंतर दशरथू कैकेयी पुत्र भरताक म्हणाल कई अयम केकय राजस्य पुत्रो वसति पुत्रक त्वां नेतुमागतो वीर युधाजीन मातुलस्तव. हे भरता तुगेले मावू युधाजितू तुका पनोर म्हणून येयलो. तुगेले स्वयंवरा सिद्ध जालेले न्हू तेन्ना थंय म्हळ्यार रामान सीता स्वयंवर जावन आमकां अयोध्या आमी वच वेळाक तो तुका पनवरता म्हणून येयलो युधाजितू. आतां हांगा राबला तो तशी ताणें मिथिलेंतूची थंय ऋषींक गेले मध्येंतू ताणें सांगिल्लें हांव ಸ್ವಲ್ಪ काळ भरताक आप्पन व्हरता म्हूण सांगून तेच भितर तुका वारडीक करची जाल्ली न्हय. आत्तां पूण तूं तागे लोट वतवे म्हूण म्हणटना जायत म्हूण म्हणटा तो बस ಸ್ವಲ್ಪ काळ मावळे ते रब्बुन्यो. हें पुरे परमात्माल प्रेरणा. तशी श्रुत्वा दशरथस्यैतद् भरत कैकेयीस्तः अभिवाद्य गुरुं रामं परिष्वज्य लक्ष्मणं गमनायाभिचक्राम शत्रुघ्न सहितस्तदा. म्हळ्यार कैकेयील पूत तो भरत दशरथ तागेलो आनु
तागेला आज्ञा पितृ आज्ञा म्हणटाची ते ऐकून मालगडतो गुरुम रामम मालगडतो राम ताका अभिवादन करता लक्ष्मणाक आलिंगन करता शत्रुघ्नाकय घेऊन प्रयाणा भायर सरलो. कशी राम आनी लक्ष्मण वटूच तापल्या तशी भरत आनी शत्रुघ्न एकले सोण सुनाची जाल्यार सांगू गेल्यार लक्ष्मण आनी शत्रुघ्न तांणी जेवळान थलचेडूं जाल्यार रामा लोटू लक्ष्मणा नासल्या बरी भरता लोटू शत्रुघ्ना नासचे ते म्हळ्यार तांणी दोनी आयुध ते शंखचक्र सुदर्शन आनी पांचजन्य ते तांणी हांगा भरत शत्रुघ्न जावन आयल्याची. आप्रत्य पितरम शूरो रामम चाक्लिष्ट कारण मात्रश्चापि नरश्रेष्ठ शत्रुघ्न सहितो युयव. तो भरतू बापसूकय रामाकय आवसूंकय पुरे वचून येता म्हूण सांगून तांगेली अनुमती घेवन शत्रुघ्ना वटू युधाजितूल वटू तो केकय देशाक वता. युधाजितो भरत शत्रुघ्ना घेवन केकय देशाक चमकलो. हांगा भरतान चमकल नंतर रामूय लक्ष्मणूय दशरथाक देवशी भारी छंद करून पळयताची अण्णान कशी आज्ञा केला तशीची सर्व राज्यकार्य पळोवन घेतरसची तांतूय रामू पुराय बापसूकय पुरजनाकय प्रितीचे हिताचे काम तो करतकय कसल काम करतना रामान त्या कामांत कसले न्यूनत सोदूचे ना. सर्व पौर जनांकय बापसूकय हित जेवची तशी म्हळ्यार मना हित जेवची तशी तो चलता म्हूण आवसूंक गेले खंयची कार्यांतूय तांणी आपयल्यार तो सहाय करून दिता. मान्य गुरुणाम गुरु कार्याणी वसिष्ठादी गुरूंक तांणी सांगील कार्य काले अन्वैक्षत तांणी सांगील कुडले काले म्हळ्यार फाय पळया पर पळया म्हणना करून सोडतो तो. एवं दशरथ प्रीतो ब्राह्मणा नैगमस्तदा रामस्य शीलव्रतेन सर्वे विषय वासिनः. दशरथ मान्य सर्व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रादी सर्वजन अयोध्येंतुले राम म्हळ्यार जल्ली तांकां तांतूय ब्राह्मणांक तांकां जाय जल्ली तशी क्षत्रियांक तांकां जाय जल्ली तशी वैश्य शूद्रादींक तांकां जाय जल्ली तशी रामू चलतशिलो. तशी पुराय जनाले एक गौरव आदर प्रितीक राम पात्र जाता. सितेलोट 12 वर्ष पर्यंत तो भोंवतर आसतकय म्हळ्यार थंयची खंय अयोध्येची भारी मोग तांकां. तशी रामाक प्रिया तु सीता रामस्य दाराहा पितृकृता इति म्हळ्यार रामाक सीतेल वयर कसं प्रिती म्हळ्यार मिगेल अण्णान सोदिल्ली सून ती म्हूण सांगून ताणें स्वयंवर करून घेतले जाल्यार दारा पितृकृता इति अण्णान म्हाका वारडी करून दिल्ली म्हळ्यार प्रीती त्या मान्य गुणाद्रूप गुणच्चापी प्रीती ही भूयोभ्य वर्धतः. तिगेल गुण पळोवनय भारी ताका प्रीती रूप पळोवनय ताका सीतेल वयर प्रीती रूप गुण परस्पर हाजी निमती जावन प्रीती वाडतर वतके दिसतकून दीस म्हणून सीतेकय तशीची भारीची प्रीती राम म्हळ्यार सांगताची द्विगुणम हृदये परिवर्तते. तो तिगेल्या हृदयांत राम तिका कितले मोग करता ताजी 2 वांट्यान ती ताका मोग करतरच काही केन्नाय कसं न्ही म्हळ्यार अंतरंगाचे भावना म्हणस कसले एक हार्ट टू हार्ट एक आतां आमकां कोणाले वयर एक प्रीती येयली म्हण जाल्यार तांगेले मनां दुख्ख आसल्यार कळवळ आसल्यार संतोश आसल्यार पुरे कळचे ते हार्ट टू हार्ट प्रीती म्हणटाची तांगेले अंतरंगाची भावना म्हळ्यार हृदयाची भावना परस्पर व्यक्त जाता आशिल्ली तांकां व्यक्त माख्या ती हृदय मृदा तांगेले प्रती एकल्या हृदया भावना एकल्यांक व्यक्त जाता आशिल्ले म्हणून. तशी रामाकय सीते भारी प्रितीची देवतेंक समान रूप तिका साक्षात लक्ष्मीची ती म्हणयत तितली प्रिती राम आनी सीते आसता आशिल्लीची रामाक तयास राजर्षी सुतोबी रामया समे वानुत्तम राजकन्यया तीव रामः शुभे अतिकामया विभुः श्रिया विष्णुरिवामहेश्वरः म्हळ्यार दशरथालो पूत रामू तो राजकुमारी सीते वटू लक्ष्मी वटू कशी विष्णू आसता शिल्पणे तितले प्रितीन तितले चंदायरी तो भारीची संतोशारी सगळी हांगा अयोध्या पुरवासींक जाय जालेली तशी मान्य अण्णाक अम्माक गुरूंक पुरजना जाय जालेली तशी तो
चलतर शिलकई पुराय जनाक तितले भारी मोग रामाल वैरी हांगाक रामायणाचे बालकांड जाल्ले आत एक पंत वैरचे वैरी रामायणाचे बालकांडाचे उडगस केले रे सुरवेचे विषयू कसं येता रामायणांत म्हळ्यार लोकांतू नारदान लेगी वाल्मिकी ऋषी निंबूचे लोकांतू उत्तम पुरुष म्हळ्यार कोण 16 गुण सांगता तो को अस्मिन् सांप्रतवान लोके विरिवान गुणवान धर्मज्ञ अशिप्रे 16 विषय उत्तम विषय सुचो कोणी पुरुषोत्तम आताच की उत्तम पुरुष म्हणताना वाल्मिकील त्या प्रश्नाक नारद रामचंद्र म्हण लेखलस इक्ष्वाकू वंशाचो म्हूण सांगून रामाले गुण पुरे वर्णन करताची मागीर संक्षिप्त जावन रामचरित्र सांगताची संक्षेप रामायण म्हणटात नारदो ब्रह्मलोकाक वता इतले सांगून वाल्मिकी ऋषी स्नाना खातीर तमसा नदी तीरा वताची थंय एक व्याधू क्रौंच पक्षीक संहार करता वाल्मिकी त्या व्याधाक मानिशाद म्हणून शाप दिता मागीर आश्रमा येतर इतली छंदोबद्ध शाप मिगेल तोंडा दुखून कसले आयलो म्हण तांणी आलोचन करता आसतना ब्रह्मदेव थंय येवन तुका ते श्लोक कसले ते शाप रिती श्लोक येयलो तोची मंगळाचरण श्लोक जावन दवरून घेवन रामायण रचन करी म्हूण म्हणटाची समग्र रामचरित्राचे फुडें शतकोटी प्रविस्तरम 1 कोटी श्लोक आशिल्ले समग्र रामायण चरित्रा वाल्मिकी 24,000 श्लोकांत बरयताची 7 सप्तखंडाचे रामायण मागीर लवकुशांक उपदेश करताची थंय ऋषीश्वरान मेळ्ळेले कडेन याग यज्ञ जेवचे कडेन रायांगेल सबेरी लवकुश पुरय हें रामायण सांगताची सामगानारी म्हळ्यार गायन रुपारी मागीर थंय अयोध्या नगराचें वर्णन येयलें अयोध्ये दशरथ रायाल हातांत कशी सुभिक्ष जावन आशिल्लें म्हूण म्हणलें दशरथाले 8 जन मंत्र्यो 8 जन रथवीचे म्हळ्यार तागेले पुरोहीत तांगेल पुरे नांव तांगेल सामर्थ्य पुराय येयलें मागीर दशरथाक चेडूं जैनी म्हळ्यार बेजारान ताणें वशिश्टाले सांगतना अश्वमेध याग करून निर्धार जालेले तागेले यज्ञ पदार्थ पुरे समग्र संग्रह जाल्ले विशयो मागीर दशरथ पत्नी वटू दशरथू दीक्षा विधान दीक्ष घेता ऋष्यशृंगाल अनुग्रहान पुत्रोत्पत्ती जाता तेच्यान ऋष्यशृंगाक आपोवन हाडका म्हणून सुमंत्र सांगता ऋष्यशृंगाल काणी अंगराज्यांतू अनावृष्टी जालेले तेन्ना रोमपादू ऋष्यशृंगांक आपोवन हाडून थंय अनावृष्टी गेल्ली पावस येयलो त्या पुरे विशयी सुमंत्रान दशरथ रायाक सांगचें तो विभांडक ऋषील पुतू या पुरे सांगचें जेवो दशरथ अंगदेशा वता रोमपादा प्रार्थना करता तागेले अनुमतीन तागेली धूती दशरथाले शांता रोमपादा ताणें दत्तू दिल्ली शांताल बामूण जाला तो आतां ऋष्यशृंगू शांताक ऋष्यशृंगाक अयोध्ये घेवन येता मागीर यज्ञाक वरण दिता तो ऋष्यशृंगाक मागीर अश्वमेध यागाक अश्व सोडला नाना देशाच्या राजांक आव्हान गेला शुभ मुहूर्तांत तो यज्ञशाले प्रवेश करून अश्वमेध याग प्रारंभ जालो मागीर यज्ञ वैभवाचें वर्णन येयलें यागा कडेर म्हणटना रतिविजांक दक्षिण कितले दिल्लें ताजे नंतर पुत्रकामेश्टी याग करून दशरथान ऋष्यशृंगाले प्रार्थना केलेलें हे पुराय विशय पुत्रकामेश्टी याग करयता ऋष्यशृंगू ते मध्यंतू ते पुत्रकामेश्टी यागा वेळार सर्व देवते ब्रह्मदेवाला उपस्थिती येवन बसताची थंय कोणाकय दिसनाचे तांणी जाल्यार ब्रह्मदेवाला तांणी रावणान बाद दिवचे उपद्रव पुराय सांगचे विष्णू थंय येता यज्ञ पुरुश जावन पायस दिवचे ताणेत नवे विष्णून त्या वेळार सर्व देवते रावणाल संहार कोरका म्हणून विष्णूला तांणी प्रार्थना करताची दशरथाल घरांत तूं हांव अवतार घेता म्हणून विष्णू सर्व देवतेंक सांगून तो अंतर्धान जाता दशरथाल यागाग्नीचे मध्यंतू एक दिव्य पुरुष तोच तो महाविष्णू यज्ञ पुरुष जावन येवन पायस पात्र दिता दशरथ तागेल बायलांक पायस विभाग करून दिता ते पुराय सांगला तशीची दशरथाल बायलो गर्भिणी जाताची मागीर रामान येवका जाल्यार ब्रह्मदेवाला आज्ञेन सर्व देवते रामाल सहाया खातीर वानर रक्षक इत्यादी जातींतू तांणी जन्म घेवन येवचे ताका एक कारण आसा ताणें कोणाले निमती मरण जेवच्या नज्ज म्हणटना मनशाक आनी वानरा विसरलेलो रावण तशी वानर जावन येतात आनी रामू मनुष्य जावन
महाविष्णू राम जावन येता. दशरथाला अयोध्या प्रवेश यज्ञाच्या वभ्रतनी जावन मागीर रामू लक्ष्मणू भरतू शत्रुघ्न इत्यादी चेडवाल जनन तांकां नामकरण उपनयन थंय सर्व संस्कार दशरथान केल्लेल विशयू आयला. मागीर चेडवांक विद्याभ्यास वशिश्टालय पेटून त्या वेळाक विश्वामित्रान थंय येवचें. विश्वामित्र रायाले म्हाका एक तुगेल निमती कार्य जावका म्हणटा दशरथ ताका उतर दिता तूं सांगिल्लें करता म्हूण. जाल्यार मागीर विश्वामित्र सांगता तागेले यज्ञाक मारीच इत्यादी राक्षस बाद दिताची तांकां संहार करूंक रामा पेटोका म्हणून. विश्वामित्राक भारी भंय जाता. इतलें सांगून मिगेल 14 वर्सां रामू ताका कशी पेटोवचें म्हूण सांगून विश्वामित्रान निमगीतन दशरथाक भंय जाता. कशी पेटोवचें 14 वर्साचो राम न्हय कशी पेटोवचें म्हूण. तदन विश्वामित्रो दशरथाक रामाले सर्व महिम सांगताचे तो सामान्य न्हय तागेले तो जल्लल कसल्याक ताका एक उद्देश आसा ते मिगेल वटू जाता म्हूण आयल्यार जाता म्हूण. कडेर म्हणटना वशिश्ट विश्वामित्रो सामान्य न्हय म्हूण सांगून दशरथा सांगता. मागीर दशरथ विश्वामित्रा सुरवेतांनी शाप दिता म्हळेल भय्यांक. जाल्यार मागीर वशिश्टान सांगतना तांणी ओपून मिगेल चेडवां बरी तांगेल वटू पेटोवन जेवो म्हूण सांगून तांणी दशरथ विश्वामित्राल वटू राम लक्ष्मणांक पेटयता. वचे वाटेरी एक कडेन बला अतिबला विद्ये उपदेश करचे अनंगाश्रमा काणी येयली. मन्मथाक अनंग म्हूण नांव येयलें कसल्याक ताका रुद्रान कशी आशिल्लें हे विशयी सांगलें. मागीर गंगा नदी दांटवलींची विश्वामित्र सरयू न्हंय गंगा न्हंय ताजी उत्पत्ती कशी जाली म्हूण सांगलें. मागीर इंद्राले ब्रह्महत्या दोशांनी ते अभिषेक करतना ताका दोश निवारण एकत्र ते मल्लदक ऋष म्हणलेले देश जाल्लींची. मागीर तांत भितरी आत ताटकी आस म्हूण ताटकेल दुश्ट विशय पळय रामाक सांगलें. मागीर ताटकेले दुश्ट कार्य सांगून विश्वामित्र रामा सांगता ती बैल मनशी म्हूण तूं सोडूना तूं संहार करूं का कित्याक म्हळ्यार दुश्ट स्त्री ती म्हणून. तशी रामा ताटका संहार करता. मागीर राम लक्ष्मणाक अनेकानेक अस्त्रशस्त्र उपदेश करताची. खाली प्रयोग मात्र न्ही अस्त्राचे उपसंहार करचे पुराय शिकोवन दितात तांणी. मागीर थंय एक आश्रम दिसता छंद वच्चे वाटेरी. ते आश्रम कोणाले म्हणटना ते सिद्धाश्रम थंय बलील निग्रहा खातीर अवतार केलेलो वामनू थंय तेंचे सिद्धाश्रमांत बलिले तागेले यज्ञ निग्रह केलेले. तशी त्या सिद्धाश्रमाक कसं केलें रे सिद्धी जाता म्हणून आसा. जाल्यार थंयची मिगेल यज्ञ जातरस राक्षस आगमन करताची बाद दिताची. हांवें शाप दिवेत जाल्यार यज्ञ दीक्षित जाली नंतर हांव तसलें काम करूं ना न्हय तशें म्हाका बाद दिवची न्ही म्हूण. तशीची विश्वामित्राल यज्ञाक रामू जायत हांव तुमी सांगिल्लो तुमगेलें यज्ञ रक्षण करता म्हणटा विश्वामित्र यज्ञ दीक्षित जाताचे. यज्ञ जातरस संची दिवस राक्षस ते यज्ञवेदी मध्येन तो रक्तवृश्टी करताची. त्या वेळार रामू मानवास्त्रान मारीच्याक समुद्रा भितर धांवडायता सुबाहूल संहार करता. कितली की राक्षस तांगेले उठशील तांगेले संहार जाता. यज्ञ समाप्ती जाले. राम लक्ष्मणाक घेवन विश्वामित्र मिथिला देशा चमकलीची शोणा न्हंयची तीर आयलीची. थंय विश्वामित्र तांगेले सगळे वंशाचरित्र सांगताची. ब्रह्मपुत्र कुशनाभाले विशय येयलो. तागेले चेले चेडवांक वायून खुबजे केलेले विशय येयले. मागीर कुशनाबाल चेले चेडवांक ब्रह्मदत्ताल वटवारडीक जाल्लेले विशय येयले. मागीर कुशनाबा गादी म्हणलेले एक नांवां चेल्लो जाल्लो. गादी राजाक सत्यवती म्हणलेले नांवाची चेल्ली. मागीर विश्वामित्र म्हणलेले नांवाचो चेल्लो जाल्लो. ही काणी म्हळ्यार विश्वामित्राली चरित्रां थंय आयली. तशी मागीर गंगा तिरांतू तांणी येतना गंगेली एक अवतरण गंगावतरणाची काणी सांगताची. गंगावतरणा काणी आयकल्यार भारी पुण्य आसा. त्या काणी सांगताची. तांत भितरी गंगा पार्वती हांगेली दोग जाणाली काणी येता. मागीर पुत्रोत्पत्ती खातीर शिव पार्वतीले एक प्रयत्न. मागीर देवतेन शिवाक तागेले पुत्राक भुंयचेरी सोडचें म्हूण म्हळ्यार भारी कश्ट म्हूण म्हणलेले खातीर पार्वती देवी देवतेंक चडूंक जायना अशी शाप दिवच्या
मागीर तांणी हिमालयांत तपस्या करचे, शिवान सोडलेले रेतसा निमती स्कंदाल जनन जावचे. गंगावतरणा काणी सांगची कथीर सगराल काणी विशय येयलो. सगराले 60 जन चेडुवांक अश्वमेध यागाक सोडलेले अश्व सोदूच्या वतना कपिल ऋषीन भस्म करचे विशय येयलो. मागीर तागेले नातू अंशुमान तो कपिला लेगी अनुमती घेवन यज्ञ मंडपा हाड ते यज्ञ संपन्न करता जाल्यार ते भस्मीभूत जल सगराल चेडुवांक सलील क्रिया म्हणजे जलक्रिये खातीर गंगेक हाडका म्हूण सांगून गरुड अंशुमंताले सांगता. अंशुमंतू हांगा यज्ञ समाप्त जाला जाल्यार सगराक अंशुमंताक कसं केल्यार गंगेक हाडचे उपाय कळना. मागीर दिलीपूय मस्त प्रयत्न करता जाल्यार दिलीपाल पूत भगीरथ गंगेक हाडचे खातीर तपस्सू करता. तपसा निमती ब्रह्मो प्रसन्न जावन गंगावतरणाक अनुमती दिता. जाल्यार ताका तिका धारण करची कोणें म्हणटना वपास भगीरथ रुद्रदेवा तपस्या करता. रुद्रदेव गंगेक तागेले जटेन धरता. मागीर वपास तपस्या करून जटे दुखून सपूर जावन सप्त स्त्रोत जावन सात सपूर धार जावन ताणें सोडूस. मागीर ती पाताळा वता व्याप्त जावन थंय सगराल चेडुवांक सद्गती प्राप्त जाता. मागीर हाजी मद्दीन जन्नू मुनी लय काणयेवचें आसा. जन्नू मुनीन तिका पोशण करून वापस कन्ना दुखून सोडली देखून तिका जान्हवी म्हूण नांव येयलें म्हणून अशी पळय काणी सांगतरची राम लक्ष्मणा लोट विशाला म्हणलेली नगरा वताची. त्या विशाला नगर खंयचें म्हणून रामान निमगेले खातीर विश्वामित्र क्षीरसमुद्र मथनाचे काणी सांगताची. मागीर दिती देवीले विशय येता. 49 मरुद देवतेल जनन कशी जाल्ले म्हूण येता. त्या दिती देवीन तपस्या केलेले कडीनाची ते विशाला म्हणलेले नांवाच्यो रायो हें विशाला नगर निर्माण केल्लें म्हणून विश्वामित्र रामाले सांगताचे. मागीर विशाल देशाक त्या वेळार आशिल्लो विशाल रायो सुमतील वटू येवन तागेले बायल थंय विश्वामित्राक राम लक्ष्मणा पूजन करता. मागीर गौतम आश्रमाचे विशय येता. अहल्योद्धाराचे विशय येता. इंद्राल निमती दर्शित जालेले तसले अहल्येक गौतमान शाप दिवन ती निष्पंद जावन शिलारूपी जावन थंयच शिलारूपी म्हळ्यार पत्तोर जावन न्ही शिलीशी निष्पंद जावन निश्चेतन जावनच मागीर रामाक तिगेले शाप विमोचन करका म्हणून विश्वामित्रान सांगतना राम अहल्येक शापा दुखून विमोचन करता. मागीर विश्वामित्र राम लक्ष्मणा लोट मिथिला पट्टणा वताची. जनक महाराजाक विश्वामित्र राम लक्ष्मण कोण म्हूण सांगताची. रामाक विश्वामित्राल चरित्र विश्वामित्रान सांगनी आशिल्लें न्हय. तागेले कुटुंबाचे विशय मान सांगिल्ले. शतानंद रामाक विश्वामित्राल चरित्र सांगताची. तो सुरवे राय आशिल्लो विश्वरथ म्हणलेलो. वशिश्ठाला आश्रमा चमकलो. वशिश्ठाला आतिथ्य घेवन शबला गई मक जाई म्हूण म्हणली. दीनी बलात्कार जावन अपहरण करून व्हरतना ती तिगेले योग सामर्थ्यान ते सगळे विश्वरथ रायाले म्हळ्यार आतां विश्वामित्र सैन्य नाश करता. मागीर तिणें म्लेच्छ हुण शक प्लवन हांकां पुराय तिणें सृश्टी केलेले. मागीर तो विश्वरथ रायो पराजीत जाता. वशिश्ठाक संहार करूं पळयता जाल्यार वशिश्ठाल हुंकारान तो पराजीत जाल्लो. सकल अस्त्र रुद्रदेवालय तपस्या करून घेवनूय वशिश्ठाल वैरी युद्धा येतना वशिश्ठाल ब्रह्मदंडा येद्राक विश्वामित्राल खंयचेय शस्त्रास्त्र राबना म्हणटना विश्वरथ रायाक तो ब्राह्मण्य हांव ब्रह्मशी जावका म्हूण सांगून तपस्या करता. तो विश्वरथ हें नाकाचे नाका न्ही राय जावन आसचें म्हूण. जाल्यार दक्षिण दिक्कान तपस्या आचरण केल्यार ब्रह्मदेव ताका राजर्शी म्हूण सांगून वर दिता. त्या तृप्ती जायना ताका. तो वापस तपस्या बसतना त्रिशंक रायो तागेले स्वशरिरान स्वर्गा वचुका म्हणून वशिश्ठाले प्रार्थना करतना वशिश्ठ असाध्य म्हणटना वशिश्ठाल वैरचे एक कोपान विश्वामित्र हांव करता म्हूण सांगता. मागीर वशिश्ठ
नाही सुरवेक वशिष्ठाला चेडवाले वचास वशिष्ठाला वचून जतर ताण जायना म्हणतर वशिष्ठाला चेडवाले वतना वशिष्ठाला चेडून त्रिशंकूक चांडाल जावका म्हणून शाप दिताची मागीर विश्वामित्र त्या ताका आपण पेटयता म्हणून सांगून यज्ञ करता यज्ञाक वशिष्ठ पुत्रांकय आव्हान दिता त्यांनी विश्वामित्राक अपहास्य करतना वशिष्ठ पुत्राकय नीच एक योनींतू जन्मा येवका म्हणून विश्वामित्र शाप दिताच मागिरी अनेक रती विचांगेल सहाय घेऊन यज्ञ प्रारंभ केल्यारी तांगेल हवीरबाग घेवच्याक देवती येनाची म्हणताना विश्वामित्र तांगेल तपस्या शक्तीनाची कशी तो चांडाला रूपार आसा थंय त्रिशंकूक स्वर्गा पेटयता देवती ताका तोगू पडयताची जलरी विश्वामित्राल भय्यान तन्नी देवते आजिकय त्रिशंकूक अंतरिक्षांत तुझे अनेक स्वर्गलोक विश्वामित्रांक करून दिलेले थंयची तो आस म्हणून म्हणटाच वापास तपस्या विघ्न जलकी वापास पुष्कर क्षेत्रा वचून विश्वामित्र तपस्या करताची याग कोरच्याक प्रारंभ केला अंबरीश रायान तागेले यज्ञ पशु नष्ट जाता रचिकाल पूतू शुनशेपाक तो 1000 गाय दिवन नरपशु जावन खरीद करता शुनशेप विश्वामित्राला वचून म्हाका रक्षण करी म्हणटा विश्वामित्र ताका एक उपदेश करता मंत्र इंद्र संतुष्ट जावन शुनशेपाक रक्षण करता जाल्यार रायाक यज्ञफल दिता इंद्र हांगा पुष्कर क्षेत्रांत तपस्या जातरस विश्वामित्राल तपस्या विघ्न करूक मेन कैल्या तिगेल वोटो 10 वर्स तांणी वास करताची तपस्या नष्ट जालना पश्चाताप जावन आनी केन्नाकय हांव तपस्या देखून विमुख जायना म्हणलेली एक प्रतिज्ञ कोरून तांणी विश्वामित्र ऋषी उपास तपस्या करताची इंद्रो रंबे पेटयल्यारी विश्वामित्र तिक वश जैनानशी तिक फात्तोर जा म्हूण शाप दिताचे जाल्यार ब्रह्मो विश्वामित्राक ब्रह्मर्षी वर कशी दिल्ले म्हूण म्हणलेली काणी शतानंद रामाक सांगताची मागीर राम लक्ष्मणा लेगी जनकान मिथिला नगरींतू शिवधनुसू दवरला थंय एक यज्ञ जातरस म्हूण म्हणटान थंय ते धनुसू पळोवका म्हूण म्हणलेले ताका आश जाता विश्वामित्र तांकां घेवन जनकाले नगरी वता नगरी चमकला तो जनक रायाक ते शिवधनुस दाखय म्हूण म्हणटा विश्वामित्र ते दाखयतना जनक रायो हे रामाक आनी लक्ष्मणा पळोवन ताका भारी संतोश जाता तो सांगता एकच वेळे रामान बिनी हें धनुसू हांव राम म्हाका योग्य म्हणून दिसता जाल्यार हें हांव पण दवरून गेला न्हय तशें जावन रामान तें धनुसू ताणें उबारली म्हूण जाल्यार ताका सीते दिवन वारडीक करचेची राजभट तांडून धनुसू हाडताची 5000 जन गाडयेर तांडून हो राम धनुसू उबारका म्हूण लेखतना धनुसू म्हूण गेलो की सीतेन रामाक माळ घाली मागीर रामाला ह्या वृत्तांत दशरथाक दुता पेटोवन सांगले दशरथ तागेले पुराय पुरोहिताक बायलांक मंत्रींक पुरजनांक घेवन मिथिला नगरा वता मिथिला नगरांत तो जनकराय दशरथा सत्कार करता रामाक हांव कन्यादान करून दिता अशीच जल्ला काणी सांगता कुशध्वज तागेले 2 चेडवां घेवन मिथिले आयला त्या वेळाक दशरथाले वंशवर्णने जनकरायाल वंशवर्णने जाता दशरथाले वरलेले चेडवांक आमगेले वरलेले चलयांक दिवन वारडी करचें म्हूण म्हणलेले एक थंय प्रतिज्ञा जाता तशी हांगा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 जनाले वारडीक जाल्ली की मागीर तांणी दशरथ हांगा वारडी जाली कडल्या विश्वामित्र तांगेले आश्रमा वताची दशरथ अयोध्येक वरतांक आनी व्हंकलांक घेवन वापस येतना मार्ग मध्येंतू अपशकून जाल्ले परशुराम देवाले आगमन परशुराम देव शैव आनी वैष्णव धनुसूची वृत्तांत सांगताची आनी रामा सांगताची तूं शिवधनुस म्हणला वय म्हूण जाल्यार वैष्णव धनुसान तूं वापस बाण प्रयोग करी म्हणून वैष्णव धनुस बाण संधान करूंक कळ्ळा रामान परशुरामाला आनी रामाले एक उतर जावचें आसता त्या वेळाक परशुरामाला राम निमगीत हांवें बाण प्रयोग केला न्हय म्हगेलो बाण व्यर्थ जायना कसो करका म्हणटना तो सांगता तुला म्हणलेले एक दैत्यो तागेले तपस्यान 14 लोकय गेलवून मोक्ष मेळचे खातीर तो प्रयत्न करता जाल्यार
मोक्ष दैत्यांक दिनाची म्हण म्हणलेली निमिती तो तसल्यार म्हाका परमात्माला उदर प्रवेशाचे भाग्य मेळका तागेले मात्यान तूं परमात्माक उदर पिंधून नाश करचे त्यामुळे जैनी म्हण जाल्यार परमात्मान वैकुंठा वतना परशुराम परमात्मा जाल्यार तो वैकुंठा वतना तागे लोट वैकुंठा वच परशुराम ताजे खातीर वैकुंठा वचचेय न्ही पळय हांगा परशुरामाले उदरांत आशिल्लो ताका बाण सोडचे वेळा परशुराम आपयता पळय हांव सोलवला रामाक तशें जावन तो आतां बाण सोडून म्हाका नाश करता तूं वय मरता म्हणून म्हणटना तो वग्गी देहा दुखून भायर येता राम तक्काची भाण सोडून अतुल असुराक नाश करता त्या वेळाक राम साक्षात परमात्मुची म्हणल्यार उद्घोशण परशुराम करून महेंद्र पर्वता वता मागीर दशरथाल अयोध्या नगरा प्रवेश चारी पुत्तांकय सुन्नांकय ग्रह प्रवेश करचे ताजे नंतर 16-17 वर्सां विशय जाल्लोतय तांणी सुखारी तांगेल बायला लोटू मुख्य जावन रामान सीते लोटू तागेल दांपत्य जीवन कितले चंद करून तो बायले लोटू आसता म्हणलेल्या विशया वर्णने आयला आनी हाजे नंतर थंय भरतू आनी शत्रुघ्न तांणी तांगेल बायला लोटू युद्धा जितू लोटू केकय नगरा चमकलेच आनी हांगा राम लक्ष्मणू तांगेल बायला लोटू संतोष आरसाची हांगाक बालकांड जाल्ले आनी फायदो करून आमी अयोध्या कांडाचे प्रवेश करुया आजी सांगिल्ले सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायनमाच्या मनसेंद्रियर वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।